आणि एक मोठी बातमी, आता जनगणनेमध्ये जात विचारली जाणार आहे। एससी आणि एसटी जातीचा उल्लेख आता करावा लागेल। जातनिहाय जनगणना केली जाणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। 40 प्रश्नांची यादी तयार करण्यात आली आहे आणि त्यातल्या 10व्या प्रश्नात जातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे। 1 सप्टेंबर पासून जनगणना सुरू केली जाणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आता 40 प्रश्नांच्या यादीत 10वा प्रश्न हा जातीचा असणार आहे। जात कोणती हे विचारलं जाईल आणि एससी आणि एसटी जातीचा उल्लेख देखील करावा लागणार आहे। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत दिल्लीहून जोडले गेलेत। रामराजे, काय अधिकचे अपडेट्स? बिलकुल, आता ही नवीन प्रश्नावली जी आहे त्याच्यामध्ये जात विचारली जाणार आहे। 10वा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये एससी एसटी आणि त्याच्या पुढे ऑब्लिक जात असं सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं जात सुद्धा लिहावी लागणार आहे। इतर पण प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये आर्थिक स्थिती आहे, लग्न झाल्याचं वय सुद्धा लिहावं लागणार आहे, म्हणजेच की बालविवाह आहे का हे समजून येईल। त्याचबरोबर घरामधली आईची, वडिलांची, सर्वांची माहिती द्यावी लागणार आहे। मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एससी एसटी आणि या व्यतिरिक्त जे जात आहे तर ती सुद्धा लिहावी लागणार आहे। त्यामुळे एक मोठा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे असं म्हणावं लागेल। वारंवार ओबीसी जनगणनेच्या संदर्भामध्ये ओबीसी जनगणना करावी या संदर्भामध्ये राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांनी आवाज उठवला होता। मात्र या पूर्ण कॉलम मध्ये ओबीसी जातीच्या संदर्भामध्ये कुठे उल्लेख नाही, फक्त जात लिहिलेला आहे। त्यामुळे अजूनही या कॉलमच्या संदर्भामध्ये संभ्रम आहे। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही रामराजे तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।